मतदान कसं करायचं, काय करायचं, ब्रीफिंग देऊ. कारण मतदान ही त्याला प्रेफरन्शियल वोटिंग आहे. आपल्याला 1, 2, 3 असं आपल्याला टाकायचं लागणार आहे. प्रेफरन्शियल वोटिंग आहे. ते मतदान कसं बॅलेट पेपर मशीन नाही, बॅलेट पेपर राहणार नाही माहिती. बॅलेट पेपर राहणार आहे. बॅलेट पेपर किती उमेदवार राहतात शिल्लक विड्रॉल 4 तारखेनंतर हे स्पष्ट होईल. त्याप्रमाणे मतदान कसं करायचंय हे तुम्हाला आम्ही 2 दिवस अगोदर तुम्हाला ब्रीफ करू आणि प्रत्येकावर ट्रेनिंग घेऊ की असं लिहायचं, कसं लिहायचं, 1 नंबर आकडा कसा टाकायचा, कोणासमोर टाकायचं, काय करायचं, ही सगळी माहिती तुम्हाला 2 दिवस अगोदर ही निश्चित दिल्या जाईल, जेणेकरून आपलं मत एकही मत इकडे तिकडे नुकसान व्हायला नको किंवा बाद व्हायला नको. त्यामुळे ती प्रक्रिया महत्वाची आहे आपल्याला, ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि आता 4ला विड्रॉ झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. तर 4 झाल्यानंतर मग एन्जॉय करा. त्यामुळे ती काळजी घ्यायचं काम सुरू आहे. त्यामुळे अहमद आजूरकरांचे केस काही शिल्लक राहिलेले नाही. जे काही शिल्लक आहे त्या निवडणुकीत कदाचित बघूया. त्यांचे केस शिल्लक राहण्याची काळजी आपण घेऊया. त्यामुळे सर्व सहकारी मित्रांचा त्यांना आशीर्वाद राहीलच आपल्या सर्वांनी मिळून. असं आहे, आपल्याला ही निवडणूक जिंकायची म्हणजे जिंकायची. आपल्या भाजपाची आन बान आणि शान या निवडणुकीमध्ये. शेवटी अमर आजूरकर हे कोण प्रतिनिधी? भाजपचे प्रतिनिधी आहेत. आपले अध्यक्ष दुसरे प्रतिनिधीच नाहीये, महानगराचे अध्यक्ष आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचे आहे आमदार राहणार आहेत. म्हणजे आपले जे नगरपालिका आहे, आता दुर्दैवाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नाही, मेंबर नसल्यामुळे त्यांचंही मतदान झालं असतं. पण ते आज नाही, कारण इलेक्शन झालं नाही कोर्टाच्या सगळ्या प्रकरणात. ते मतदान राहिले असते. पण ठीक, आता ते झाले नाहीत त्याच्यामुळे. पण मतदान आपल्या सर्वांना मतदान आहे. जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचंही मतदान आहे, स्वीकृत सदस्यांचंही मतदान आहे, निवडून आलेल्या प्रतिनिधींचंही मतदान आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची काळजी फक्त आता 18 तारखेपर्यंतच नव्हे, तर पूर्ण 5 वर्ष निश्चित मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी विकासाकरता अमर आजूरकर निश्चित ठरतील. सर्व आमदारांच्याही सहकार्याने त्याच्या मतदारसंघाचा नगरपालिकेचा विकास करण्या इतपत आपल्याला एक ॲडिशनल आमदार या 9च्या 9 मतदारसंघासाठी उपयुक्त ठरेल असे राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाहीये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 फॉर्म भरायचे असतात. प्रत्येक फॉर्मच्या सोबत 5च माणसं मध्ये सोडतात. तर आपण नगराध्यक्षांना काही घ्या, आमदार मंडळी आहेत आमदारांना घ्या. एका वेळेस 5-5चा लॉट, 4 म्हणजे 4 म्हणून टोटल 20 माणसं मध्ये जाऊ शकतील. तर आम्ही येतोच आहे तिथे. आता नगराध्यक्षांना सोबत घ्या. आज मर्यादा यासाठी की मध्ये जायला कलेक्टर ऑफिसमध्ये इलेक्शन कमिशनचे काही नियम आहेत, सगळ्याच मध्ये आता येत नाही.